हॅलो स्टुडंट्स, तयारी 10वीची या आपल्या सेशनमध्ये मी आज तुमच्यासाठी घेऊन आले लँग्वेज स्टडी. लँग्वेज स्टडी हा भाग फक्त 10वीलाच नाही तर 9वी, 10वी, 11वी आणि 12वी या वेगवेगळ्या क्लासेससाठी तसेच वेगवेगळ्या बोर्डमधील एक्झामसाठी हा क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा आहे. या क्वेश्चनसाठी 10 मार्क असतात. मी तुमच्यासाठी मार्च 2020, 2022 आणि 23 या तिन्हीमधील प्रश्नांची उत्तरं आणि त्यामधील हा सर्व क्वेश्चन फॉर्मॅट हे सर्व मी तुम्हाला आज इथे समजावून सांगणार आहे. अशाच पद्धतीने तुम्ही जर प्रॅक्टिस केलीत तर तुम्हाला अतिशय सोपा हा क्वेश्चन जाणार आहे आणि 10 पैकी 10 मार्क्स तुम्ही घेऊ शकणार आहात. नव्हे, तुम्ही 100% ते घ्याल. तर तुम्हाला जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला बेल आयकॉन वेळेवर मिळतील. यापुढील सर्व क्वेश्चन जे आहेत ते 1 बाय 1 आपण क्वेश्चन वाईज सर्व अशा प्रकारचे वेगवेगळ्या पेपर्समधील मागील वर्षाचे जे बोर्डचे पेपर्स आहेत त्यामधील आन्सर मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आज आपण क्वेश्चन 1 मधील लँग्वेज स्टडीचा अभ्यास करूया. पहा, तुम्हाला हा 10 मार्काचा क्वेश्चन असतो. त्याच्यामध्ये पहा असे 2 बिट्स विचारले जातात. क्वेश्चन 1A आणि इथे तुम्हाला दिसेल क्वेश्चन 1B. ए क्वेश्चनमध्ये तुम्हाला 8 मार्काचे क्वेश्चन असतात. 8 मार्क्ससाठी ए असतो. एमध्ये तुम्हाला 6 बीट दिलेले असतात. 6 पैकी पहा इथे 1, 2, 3, 4, 5, 6 असे दाखवलेत मी. 6 पैकी तुम्हाला कोणतेही 4 बीट सोडवायचे असतात. प्रत्येक बीटला 2 मार्क, याप्रमाणे हे 8 मार्क्स असतात. क्वेश्चन बी मध्ये ऑर दिलेला असतो. क्वेश्चन 1 लिहायचा किंवा 2 यामध्ये ऑर आहे. तुम्हाला पहा इथे ऑर दिलेला आहे. त्यानंतर क्वेश्चन 2 मध्ये पुन्हा ए किंवा बी असतो. यामध्ये पण तुम्हाला इथे ऑर दिलेला असतो. क्वेश्चन 1B मधले हे दोन्ही बीट एका मार्कांसाठी असतात. अशा पद्धतीनं हा 8 मार्क्सचा आणि क्वेश्चन 1B हा 2 मार्क्सचा असे 10 मार्क असतात. अतिशय सोपा, मार्क्स घेण्यासाठी अतिशय सोपा असं हे बीट आहे, परंतु तेवढंच किचकट पण असतं. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. आपल्याला काही गोष्टी खूप केअरफुली लक्ष देऊनच सोडवाव्या लागतात. जर क्वेश्चनकडे आपलं दुर्लक्ष झालं तर मात्र आपले मार्क्स कटू शकतात. त्यामुळे मार्क्स मिळवायला सोपा तसेच मार्क्स गमवायला पण तसाच आहे हा क्वेश्चन. त्यामुळे नीट काळजीपूर्वक बघूया. आता पहा, पहिल्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला दिलेले आहेत फिल इन द ब्लँक्स. सी हिअर. फक्त एक लेटर तुम्हाला भरायचा असतो. बघा, मूळ शब्द दिलेला आहे COR, ब्लँक दिले ER, मधला एकच लेटर भरायचा आहे. अशा पद्धतीनं लिहायचा असतो हा क्वेश्चन, सोडवायचा असतो की तुम्हाला मीनिंगफुल वर्ड तुमचा तयार झाला पाहिजे. म्हणून पहिल्या ह्याच्यात कॉर्नर यायला पाहिजे म्हणून N लिहिलंय. फोकस FOHELTH, हेल्थ, आणि नेक्स्ट वर्ड आहे 4th वन इज ट्रॅफिक. ओके, सो अशा पद्धतीनं तुम्हाला अतिशय सोपा असा हा बीट असतो. सहज शब्द वाचले की मधलं लेटर कळू शकतं. या मेथडने तुम्हाला हे आन्सर लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड बीटमध्ये आहे अल्फाबेटिकल ऑर्डर. अल्फाबेटिकल ऑर्डर हा क्वेश्चन हा ABCDच्या क्रमाने लिहायचा असतो. पहिल्या बीटमध्ये तुम्हाला 4ही शब्द जे दिलेले आहेत ते वेगवेगळ्या लेटरने सुरू होणारे दिलेत. हा Fने सुरू होतो, B, A आणि Eने. असे वेगवेगळ्या लेटरचे शब्द असतात. तेव्हा क्रमाने बघा, यातला हा एचा शब्द पहिला येईल म्हणून एन्सियंट पहिला लिहिला आहे. सेकंड B, बेगर येईल म्हणून बीने सुरू होणारा बेगर, नंतर अर्थ, नंतर फ्रंट. अशा पद्धतीनं अल्फाबेटिकल ऑर्डर लिहायचे. यातला हा सेकंड क्वेश्चन मात्र थोडासा हार्ड असतो. यामध्ये हे 4ही शब्द जे आहेत ते सहसा कुठल्याही एकाच लेटरने सुरू झालेले देतात. अशा वेळेस काय करायचं तर सेम पहिलं लेटर सेम असतं, मग सेकंड लेटर पाहायचं. प्रत्येक शब्दाचं सेकंड लेटर. यातलं N आहे, यातलं I, यातलं I, यातलं I. आता अशा पद्धतीनं जर आता ह्या 4पैकी आयचे शब्द अगोदर यायला पाहिजेत. KI. आयमध्ये पण पहा हे 2 शब्द आहेत आयचे, तर मग तिसरं लेटर पाहायचं. म्हणजे 2 सेम असतील तर तिसरं लेटर. मग यातलं D पहिलं येईल का L पहिलं येईल, तर D पहिलं येतो. त्यामुळे ह्याला 1 दिलेला आहे. मी इथे नंबर दाखवलेत स्टुडंट्स तुम्हाला समजावं म्हणून, पण आन्सर याच पद्धतीनं लिहा. किडनॅप्ड फर्स्ट येईल, किल्ड, निटिंग आणि नॉकिंग. या पद्धतीनं पहा, आपल्याला हे सर्व शब्द जे आहेत ते लिहायचे असतात. त्यानंतर थर्ड बीट आहे पंक्च्युएट द फॉलोइंग.
सो स्टुडंट्स, पंक्च्युएट द फॉलोइंगमध्ये आपल्याला योग्य विरामचिन्हांचा वापर करावा लागतो. कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा किंवा क्वेश्चन मार्क, एक्सक्लामेशन मार्क असे वेगवेगळे चिन्ह, त्याचबरोबर योग्य त्या ठिकाणी कॅपिटल लेटर्स. सो नेहमीच पहिलं अक्षर हे कॅपिटलने सुरू करावं. त्यामुळे सुरुवातीचं अक्षर कॅपिटल लिहिले, सी स्माइल, यानंतर कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, ए. डबल इन्व्हर्टेड कॉमाच्या मधलं पहिलं अक्षर नेहमी कॅपिटल लिहावं लागतं, त्यामुळे ए कॅपिटल लिहूया. अ बेगर चेंज्ड माय लाईफ. स्टेटमेंट आहे म्हणून फुल स्टॉप आणि डबल इन्व्हर्टेड कॉमाज क्लोज. याच पद्धतीने इथलं जर वाक्य तुम्ही वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की हा क्वेश्चन आहे. सो व्हॉट्स युअर ओपिनियन म्हणून व्हॉट्स, आता हा क्वेश्चन बनवावा लागेल म्हणून इथे क्वेश्चन मार्क द्यावा लागेल. सो सुरुवातीला डबल इन्व्हर्टेड कॉमाजमध्ये व्हॉट्स मीन्स व्हॉट इज, त्यामुळे हा अपॉस्ट्रोफी यायला पाहिजे. व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग, क्वेश्चन मार्क, डबल इन्व्हर्टेड कॉमा क्लोज, आस्क द इंटरव्ह्युअर. अशा पद्धतीनं तुम्हाला हे जे बीट आहे ते पहा, या पद्धतीनं पंक्च्युएट करावं लागेल. त्यानंतर पंक्च्युएशनचा स्पेशल व्हिडिओ हा 10th विशेषतः मी टाकलेला आहे. त्यामध्ये मी 10वीच्या टेक्स्टबुकमधले वेगवेगळे वाक्य घेतलेले आहेत. तो जर तुम्ही पाहिलेला नसेल तर तुम्ही तो जरूर पहा, कारण त्यामध्ये सर्व टेक्स्टबुकमधले वाक्य मी घेतलेले आहेत आणि एक्झामला तुमच्या 10thला विशेषतः टेक्स्टबुकमधलेच वाक्य येतात. सो तो व्हिडिओ पाहायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनल सबस्क्राईब करा. त्यानंतर बघा, नेक्स्ट बीट असतं, तुम्हाला एक शब्द दिलेला असतो, त्यापासून तुम्हाला 4 शब्द बनवायचे असतात. या शब्दामध्ये जे लेटर्स आलेले आहेत याच लेटरचा उपयोग करून हे बघा अशा पद्धतीनं मी 4 शब्द लिहिलेले आहेत. यामध्ये तुम्हाला दिलेला जो वर्ड असतो तो कंपाऊंड वर्ड असतो जनरली, म्हणजे 2 शब्दांपासून बनलेला असतो. सो त्यामध्ये 2 शब्द तर खूप सहज सापडतात. पहा, यामध्ये बीट आणि टेबल. सो टेबल लिहिलं आहे मी, बीट लिहिलं आहे, त्यानंतर ईट, नीट. अशा पद्धतीचे एनी 4 लेटर तुम्ही कोणतेही वर्ड्स लिहू शकता, फक्त ते मिनिंगफुल असले पाहिजेत. आणि शक्यतोवर फक्त 4 लिहू नका. त्यांनी 4 विचारलेला असेल तरी एखादा वर्ड एक्स्ट्रा आपण लिहिलाच पाहिजे. त्यानंतर 5th बीट पहा, इथे रिलेटेड वर्ड्स लिहायचे असतात. मध्यभागी एक शब्द दिलेला असतो, याच्याशी संबंधित इतर शब्द लिहायचे असतात. पण कसं, तर त्यांनी एक एक्झाम्पल म्हणून दिलेलं असतं. जसं इथे कूल दिलेलं आहे, याची शब्दाची जात ओळखायची असते आणि नंतरच हे आन्सर आपल्याला लिहावं लागतं. तर इथे पहा, कूल हे ॲडजेक्टिव्ह आहे. सो तुम्हाला बाकी सर्वसुद्धा ॲडजेक्टिव्हच लिहावे लागतात. सो इथे वॉटर दिसलं तर वॉटरशी संबंधित एखादा वर्ब आठवला, तुम्हाला ड्रिंक आठवलं तर तुम्ही नाही लिहू शकत. ओके, सो तुम्हाला ॲडजेक्टिव्हच लिहिले पाहिजेत. सो त्यासाठी इथे शब्दाची जात आपण ओळखून घ्यायची. त्यात बघा इथे कूल लिहिले म्हणून मी इथे वेगवेगळे ॲडजेक्टिव्ह लिहिलेले आहेत. वॉटरशी संबंधित फ्रेश असेल, प्युअर, वॉर्म, हॉट, क्लीन वॉटर लिहू शकता तुम्ही, डर्टी वॉटर लिहू शकता. सो अशा मेथडनी तुम्ही वेगवेगळे शब्द कोणतेही पण रिलेटेड विथ वॉटर अँड दॅट मस्ट बी ॲडजेक्टिव्ह. इथे जो जात दिलेली आहे त्याच जातीचे शब्द आपल्याला लिहावे लागतात. पार्ट्स ऑफ स्पीच लक्षात घ्या, त्याशिवाय हे उत्तर सोडवू नका. इथे सुद्धा बघा मी लिहिताना 4 लिहून दाखवलेत, परंतु तुम्ही सुद्धा एक्स्ट्रा शब्द जरूर लिहा. त्यानंतर 6 बीट पहा, ही वर्ड चेन विचारलेली असते. बघा इथे केअरफुली पहा, एक वर्ड दिलेला आहे तुम्हाला इथे, रोड. सी हिअर. सो हा रोड शब्द दिलेला आहे आणि सांगितलेलं आहे की वर्ड चेन ऑफ नाउन्स, नाउनची वर्ड चेन विचारलेली आहे. इथे सुद्धा पार्ट्स ऑफ स्पीच महत्त्वाचं असतं. सो तुम्हाला हे शब्द तर लिहिता तुम्ही बरेच जण, परंतु कोणतेही लिहिता. अंताक्षरीसारखा हा खेळ आहे, परंतु शब्द लिहित असताना नाऊन विचारले असतील तर नाऊनच लिहिण्यात आले पाहिजेत सर्व, हे मात्र लक्षात ठेवा. सो रोड, डी पासून सुरू होणारं नाऊन लिहिले मी डिअर, आर पासून सुरू होणारं रॅट, टी पासून सुरू होणारं टायगर, आर पासून सुरू होणारं रिंग. सो सेम आपण अंताक्षरीला कसं शेवटचा शब्द पकडून गाणं म्हणतो, त्याच मेथडने शेवटचा शब्द पकडून आपल्याला शब्द लिहायचा असतो, परंतु पार्ट्स ऑफ स्पीच पाहूनच. त्यानंतर क्वेश्चन 1B. क्वेश्चन 1B मध्ये पहा, आपल्याला क्वेश्चन दिलेला आहे, डू ॲज डिरेक्टेड आहे. यामध्ये 2 क्वेश्चन आहेत, यातला ऑर असतो. इथे मेक मिनिंगफुल सेंटेन्स.
एक तुम्हाला मिनिंगफुल सेंटेन्स बनवायचं असतं. इथे तुम्हाला फ्रेज दिलेली आहे, टू बी नोन ॲज. ओके. सो अशा ह्या फ्रेजचा उपयोग करून मराठीत कसं वाक्यात उपयोग करतो त्याच मेथडनी फक्त ही फ्रेज येईल अशा पद्धतीनं एक इंग्रजीत वाक्य आपल्याला इथे लिहावं लागतं. सो इथे टू बी नोन ॲज लक्षात ठेवा. टू बी जेव्हा दिलेलं असतं त्यावेळेस आपल्याला वाक्य तयार करत असताना टू बीचा व्हर्ब घ्यावा लागतो. म्हणजे वाक्य अशा पद्धतीनं लिहा की जिथे पहिला सब्जेक्ट येईल, त्यानंतर टू बीचं व्हर्ब येईल आणि त्यानंतर नोन ॲज असा शब्द येईल. पहा मी वाक्य कशा पद्धतीनं केलेलं आहे. राम इज नोन ॲज हिरो. ओके. राम इज नोन ॲज हिरो. अर्थात तुम्हाला वाक्याचा दिलेल्या फ्रेजचा मिनिंग माहिती असणं गरजेचं आहे. सो फ्रेजचे वाक्य वेगवेगळे कसे बनवायचे याचा पण व्हिडिओ आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक टाकलेली आहे. तर तोही सेपरेट व्हिडिओ जरूर अभ्यासा, जेणेकरून तुम्हाला फ्रेजपासून वाक्य वेगवेगळी कशी बनवायची हे तुम्हाला त्यामधून कळून येईल. सो स्टुडंट्स पहा, त्यानंतर इथे दुसरं बीट दिलेलं आहे, ॲड अ क्लॉज टू द फॉलोइंग सेंटेन्स टू एक्सपांड इट मिनिंगफुली. अर्धवाक्य दिलेलं असतं आणि इथे तुम्हाला क्लॉज कंप्लीट करायचा असतो. तो क्लॉज करत असताना क्लॉज कसा कंप्लीट केला पाहिजे तर तोही व्हिडिओ मी त्यामध्ये टाकलेला आहे, तोही जरूर पहा. आता इथे पहा, दिस इज द स्कूल. स्कूलशी संबंधित पुढचं अर्ध राहिलेलं वाक्य मी केलेलं आहे. दिस इज द स्कूल विच इज व्हेरी फेमस इन माय टाउन. तुम्ही विचचा उपयोग करून लिहू शकता. स्कूलबद्दल तुम्ही वेअरचा उपयोग करून पण इथे वाक्य तुम्ही लिहू शकता. दिस इज द स्कूल वेअर आय टीच किंवा वेअर आय हॅड बीन टॉट अशा पद्धतीचं वाक्य तुम्ही लिहू शकता. कोणतंही वाक्य तुम्ही लिहू शकता. फक्त तुम्हाला 2 वाक्य एकत्रित करता आले पाहिजेत, ज्याला आपण क्लॉज म्हणतो. ओके. सो अशा पद्धतीनं क्लॉज आपला इथे जर आला तर ह्याला 1 मार्क पडतो. त्यानंतर पहा, याच्यामध्ये सेकंड बीट आहे, अटेम्प्ट एनीवन. प्रिफिक्स आणि सफिक्सवर क्वेश्चन असतो हा. यामध्ये ए बीट असतं आणि बी बीट असतं. ऑर आहे हा पण क्वेश्चन, एला ऑर बी. एमध्ये प्रिफिक्स किंवा सफिक्स तुम्हाला लिहायचे आहेत. सो केअरचा मी ॲड केलेला आहे इथे. तुम्हाला सफिक्स फुल, केअरफुल. हेल्दीसाठी मी इथे एक प्रिफिक्स ॲड केलेला आहे, अनहेल्दी. ओके. सो सफिक्स अँड प्रिफिक्स असे मी ॲड केले दोन्ही शब्दांचे. तुम्ही कोणतेही ॲड करू शकता. प्रिफिक्स करू शकता, सफिक्स करू शकता, दोन्ही वर्डचे प्रिफिक्स करू शकता, दोन्ही वर्डचे सफिक्स करू शकता, नो प्रॉब्लेम. आता याला ऑर असतो. हे दिलेले जे शब्द आहेत ते शब्द येतील अशा पद्धतीनं वाक्य तयार करायचे. ज्या विद्यार्थ्यांना प्रिफिक्स सफिक्स हार्ड जातं त्यांनी हे वाक्य जरूर बनवावेत, कारण हे वाक्य अतिशय सोपे असतात. हा वर्ड येईल या पद्धतीचं तुम्हाला एक एक वाक्य बनवायचं असतं. सो तुम्हाला नक्कीच सोपे आणि पाठ असणारे असे वाक्य असतात, त्यामुळे तुम्ही कोणतंही वाक्य लिहू शकता. सो केअर शब्द येईल या पद्धतीनं मी वाक्य लिहिले, आय कॅन केअर ऑफ यू. हेल्दीसाठी लिहिले, द फ्रूट इज अ हेल्दी फूड. ओके. सो फ्रूट इज अ हेल्दी फूड. सी हिअर. पुन्हा एकदा सांगते, हा बीट खालचा बहुधा दिसत नव्हता. सो केअरसाठी केअरफुल हे अशा पद्धतीनं मी इथे तुम्हाला सफिक्स लिहिलेला आहे. त्यानंतर हेल्दीसाठी मी अनहेल्दी, हा प्रिफिक्स लिहिलेला आहे. प्रिफिक्स म्हणजे त्या मूळ शब्दाच्या अगोदर येणारा शब्द असतो आणि नंतर येणारा जो असेल तर त्याला सफिक्स असं म्हणतात. तसं आता इथे 2 वर्ड दिलेले आहेत. दोन्ही वर्ड येतील या पद्धतीचं एक एक वाक्य बनवायचं असतं. सो केअरसाठी मी लिहिलं आहे, आय कॅन केअर ऑफ यू. हेल्दीसाठी लिहिले आहे, द फ्रूट इज हेल्दी फूड. सो याच मेथडनी आपल्याला हे वाक्य जे आहेत ते बनवायचे असतात. ऑप्शन असतं पहा, त्यामुळे खूप सोपा असा हा भाग असतो की जिथे आपल्याला 10 पैकी 10 मार्क मिळू शकतात. हा क्वेश्चन मार्च 2020ला हे सर्व क्वेश्चन आलेले होते. यानंतर आपण पाहणार आहोत मार्च 2022ला आलेल्या प्रश्नपत्रिकेतील लँग्वेज स्टडी. सो हे जरूर अभ्यासून जा. एक्झामला जाण्याच्या पूर्वी तर एक वेळेस हे वाचल्याशिवाय अजिबात जाऊ नका, कारण अशा पद्धतीनं मागील पेपरला आलेले बिट्स जर तुम्ही सोडवलेले असतील तर त्याचा उपयोग हा तुम्हाला नक्की पेपर सोडवताना होतो, कारण यातीलच प्रश्न बऱ्याच वेळेला रिपीटेडली येणाऱ्या परीक्षेत विचारले जातात. सो आता बघूया आपण मार्च 2022ची प्रश्नपत्रिका आणि त्यामध्ये असणारे प्रश्न आणि त्याची उत्तरं. सो पहा,
मार्च 2022ची ही प्रश्नपत्रिका आहे. बघा आता याच्यामध्ये कंप्लीट द वर्ड्समध्ये आलेला लेटर एंग, वर्ड, एल लिहायचे सिम्पली रॉयल, ओ लिहिलं HORSE हॉर्स. सो पहा सिम्पली तुम्हाला एक एक लेटर भरायचे. अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये पहा मी नुसते इथं 1 2 3 अशा पद्धतीनं दाखवले, पण पहिल्या बीटमध्ये पहिल्या पेपरचं दाखवलं त्या पद्धतीनंच उत्तरं लिहा, नंबर लिहू नका. सो पहिला वर्ड लिहावा लागेल इथे इपिक, त्यानंतर दुसरा लिहा किड्स, तिसरा पुढचा शब्द लिहा मिस्चिफ आणि चौथा लिहा पॅरेंट्स. सो या पद्धतीनं आन्सर लिहायचं आहे. तसंच 1 2 3 मी इथे दाखवले. 4 सेम शब्द जरी आलेले असतील तरी सेकंड लेटर पाहायचं आहे आणि मग ठरवायचं आहे कोणता लेटर येईल, त्यानुसार आपल्याला हे लिहायचं आहे. पंक्च्युएट द फॉलोइंग, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. इथे खूप विद्यार्थ्यांचे मार्क्स जे आहेत ते कटतात पहा, त्यामुळे व्हेरी केअरफुली तुम्हाला याचा आन्सर लिहायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, पंक्च्युएट द फॉलोइंगसाठीचा व्हिडिओ तयार आहे. त्यामध्ये जे काही तुमच्या बोर्डच्या परीक्षेत विचारले जाणारे पंक्च्युएटचे सेंटेन्सेस आहेत ते तुमच्या टेक्स्टबुकचे सर्व सेंटेन्सेस मी एका व्हिडिओत दिलेले आहेत. तो व्हिडिओ जरूर पहा, म्हणजे तुमचे 2 मार्क अजिबात कटणार नाहीत. त्यानंतर पहा देन स्टे विथ मी, पहिलं बघूया बीट. सी सेड आय एम डुईंग माय बीट. सी सेड झाल्यावर कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा, आय असाही नेहमी कॅपिटलच लिहावा लागतो. इथे इन्व्हर्टेड कॉमाच्या मधलं वाक्याची सुरुवात आहे त्यामुळे हा कॅपिटल लिहा आणि वाक्य स्टेटमेंट आहे म्हणून फुल स्टॉप, डबल इन्व्हर्टेड कॉमाच क्लोज. या पद्धतीनं आपण हे आन्सर लिहिणार आहोत. त्यानंतर सेकंड सेंटेन्स आहे देन स्टे विथ मी टुनाईट सी सेड, देन डबल इन्व्हर्टेड कॉमा. बुक्समधले वाक्य आहेत पहा, त्यामुळे रीडिंग जेवढं चांगलं असेल त्यावेळेस तुम्हाला हे आन्सर सहज जमतात. देन कॉमा स्टे विथ मी टुनाईट कॉमा, डबल इन्व्हर्टेड कॉमा सी सेड. अशा पद्धतीनं हे आन्सर आपल्याला लिहावं लागेल. देन फोर्थ बीट आहे ग्रँड डॉटर. यामध्ये मी तुम्हाला म्हटलं होतं की कंपाऊंड वर्ड दिलेला असतो. यामध्ये आपल्याला 4 लेटर तयार करायचे आहेत, वर्ड्स तयार करायचे आहेत. ग्रँड हा एक शब्द आहे, डॉटर हा एक शब्द आहे. सो ग्रँड लिहिला, डॉटर लिहिला. जे कंपाऊंड वर्ड सहज वाचलं की कळतात की 2 शब्द कोणते, ते सहज लिहून टाका पटकन. त्यानंतर दुसरे इतर वर्ड शोधा ह्याच्यामध्ये कोणते येतात ते, आणि सहज सोपे थोडी 2-2 4-4 शब्दांवर नजर टाकली तर तुम्हाला सहज शब्द सापडतील. पहा याच्यामध्ये अँड शब्द आहे, देअर आहे, ग्रेट आहे. सो अशा मेथडनी तुम्हाला शब्द 10 लिहिता येईल, नेट लिहिता येईल, रॅट लिहिता येईल. असे वेगवेगळे वर्ड्स यामधून तयार होतात. पण लक्षात ठेवायचे मिनिमम 3 लेटर्सचा वर्ड पाहिजे. याचा अर्थ 2 अक्षरी शब्द लिहू नका. त्यानंतर पहा फिफ्थ बी रिलेटेड वर्ड्स लिहायचे आहेत. हॅपी दिले म्हणजे हा ॲडजेक्टिव्ह आहे. पार्ट्स ऑफ स्पीच ओळखल्याशिवाय उत्तर अजिबात लिहू नका. हॅपी ॲडजेक्टिव्ह आहे म्हणून लाईफशी संबंधित सर्व ॲडजेक्टिव्ज मी इथे लिहिलेले आहेत. या व्यतिरिक्त तुम्ही इतरही ॲडजेक्टिव्ह इथे लिहू शकता. लाईफ दिलेला आहे, जॉयफुल लाईफ, वंडरफुल लाईफ, अमेझिंग लाईफ. अशा पद्धतीचे तुम्ही वेगवेगळे कोणतेही ॲडजेक्टिव्ज इथे लिहू शकता. 4 लिहिले की तुम्हाला 2 मार्क्स पडतील. सो एखादा एक्स्ट्रा बीट जरूर लिहित जा. त्यानंतर कंप्लीट द वर्ड चेन आहे. वर्ड चेनमध्ये पहा वर्ब विचारलेले आहेत. ओके, वर्बची लिहायची आहे केअरफुली. त्यामुळे मी ईटच्या पुढे टीने सुरू होणारा वर्ब लिहिला आहे टीच. एच शेवटी आहे, एचने सुरू होणारा वर्ब हिअर. आरपासून सुरू होणारा वर्ब रीड आणि डीने सुरू होणारा डू. या मेथडने आपण वर्ड चेन लिहिली. त्यानंतर सिम्पली पहा अटेम्प्ट, एनीवन, डू ॲज डिरेक्टेडमधला बी बीट, यातला दोन्हीपैकी एक सोडवायचे. फ्रेज दिलेली आहे टू रन अवे. सो टू रन अवे, टू घेऊन सुद्धा वाक्य करू शकता. तुमची वाक्यरचना तुम्ही कोणत्या प्रकारचं वाक्य करताय त्यानुसार टू घ्यायचा का नाही हे पाहावं लागेल. सो मी इथं वाक्य केलं आहे द थीफ रॅन अवे फ्रॉम द प्लेस. चोर त्या ठिकाणापासून दूर पळून गेला. असं कोणतंही एखादं वाक्य ही फ्रेज येईल या पद्धतीने तुम्हाला तयार करायचं आहे. ओन्ली द सेंटेन्स मस्ट बी मिनिंगफुल. ओके, सेंटेन्स जे आहे ते मिनिंगफुल असणं गरजेचं असतं. त्यानंतर क्लॉज ॲड करायचा आहे. पुन्हा सांगते याचा क्लॉजचा सुद्धा आपला व्हिडिओ आहे, तो जरूर पहा. आय सॉ अ बॉय हू वॉज व्हेरी फॅट. राईट, आय सॉ अ बॉय हू वॉज व्हेरी फॅट. आता असा एक मुलगा अर्धवट वाक्य दिले, मुलाबद्दलची माहिती आहे म्हणून मी हूने सुरू केलेले आहे.
व्यक्तीसाठी हूने सुरू होणारं शेवटचा शब्द पाहायचा. हा व्यक्ती आहे. व्यक्ती असेल तर व्यक्तीसाठी पुढचं वाक्य कोणतं लिहायचं, तर WHO हूने सुरू होणारं वाक्य लिहावं लागतं. हू वॉज व्हेरी फॅट. सो क्लॉज कसा लिहावा हे समजत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तो व्हिडिओ जरूर पहा. त्यानंतर सेकंड बीटमध्ये आपल्याला प्रिफिक्स सफिक्स लिहायचे बघा. पेसाठी मी पेमेंट लिहिलं आहे, हॅप्पीसाठी अनहॅप्पी, हॅपीनेस. या पद्धतीनं तुम्ही कुठलंही योग्य मिनिंगफुल वर्ड लिहू शकता. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे या दोन्हीपैकी तुम्ही सेकंड बीट तुम्हाला सहज सोपा जातो. एक एक वाक्य तयार करायचं असतं. हा शब्द येईल या पद्धतीनं. सो हा सेंटेन्स मला वाटते सेंटेन्स लिहिणं जास्त सोपं जाईल तुम्हाला. तर हा क्वेश्चन तुम्ही जरूर सोडवा. तर पहा, मिनिंगफुल सेंटेन्स, आय पे द बिल, ही इज व्हेरी हॅप्पी. अतिशय सोपे असे हे बिट्स जे आहेत ते मी इथे लिहिलेले तुम्हाला दिसून येतील. सो स्टुडंट्स, यानंतर आपण पाहणार आहोत मार्च 2023 मधील प्रश्न आणि त्याचे आलेले सर्व उत्तरं लँग्वेज स्टडीचे. सो स्टुडंट्स, तुम्हाला जर व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा. परीक्षेला जात असताना हे बिट्स जरूर वाचून जा, कारण मागील प्रश्नपत्रिकांमधील प्रश्न पुन्हा परीक्षेला विचारले जाऊ शकत असतात. त्यामुळे हे जरूर सोडवा, वाचून जा, लिहून काढा. आता बघूया यामध्ये कोणते क्वेश्चन आलेले आहेत. सी पहिला दिलेला आहे पीपल. ओ लिहायचे सिम्पली. मॅच सी लिहायचं आहे. हाऊस एस आणि अडल्टमध्ये यू. अल्फाबेटिकल ऑर्डर 1 2 3 मी इथे पहा या मेथडनी लिहून दाखवलेल्या आहेत. सी हिअर पहा. त्यानंतर नेक्स्ट बीट आहे पंक्च्युएट द फॉलोइंग. सो पंक्च्युएट पहा कशा पद्धतीनं केलं आहे. वेल, आय विश यू लक, डबल इन्व्हर्टेड कॉमा कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा. ओके. सेड, सीतारामचं यस कॅपिटल लिहावं लागेल कारण नाऊन आहे. सो प्रॉपर नाऊन असतील तर आपल्याला कॅपिटलच लिहावे लागतात. सी हिअर बघा, सीतारामचं यस मी कॅपिटल लिहिलेलं आहे. बरेच विद्यार्थी स्मॉल यस कॅपिटल यस सारखंच लिहितात. सो केअरफुली लिहा, यस मोठा दिसला पाहिजे. त्यानंतर सेकंड बीट आहे बघा. व्हॉट्सने सुरू आहे तर वाचल्यावर लक्षात येईल की हा क्वेश्चन आहे, म्हणून डबल इन्व्हर्टेड कॉमा व्हॉट्स, व्हॉट अपॉस्ट्रॉफी यस कारण व्हॉट इज आहे. व्हॉट इजचा शॉर्ट फॉर्म आहे हा. व्हॉट्स युअर नेम कॉमा लिटल वन. हो, भोलीला विचारलेला आहे त्यामुळे कॉमा संबोधन आलेलं आहे. कुणाला तरी उद्देशून बोललेलं असेल तर कॉमा देऊन लिहावं लागतं. प्रश्न आहे म्हणून प्रश्नार्थक चिन्ह आणि शेवटी तुम्हाला द्यावं लागेल टीचर झाल्यावर फुल स्टॉप. याच मेथडनी बघा वर्ड दिलेला आहे बेंचमार्क. क्वेश्चन नेक्स्ट बीट बघा तुम्हाला फोर्थ बीट, ज्यामध्ये तुम्हाला मिनिमम 3 लेटर्सचे वर्ड लिहायचे आहेत. मी लिहिलेत पहा. बेंच, मार्क, चाम, बार्क. आणखी भरपूर लेटर्स कोणतेही मिनिंगफुल तुम्ही लिहू शकता. रिलेटेड वर्ड्समध्ये पहा, स्कूलशी संबंधित एक शब्द त्यांनी दिलेला आहे ॲडजेक्टिव्ह फेमस. आपण पहिले ओळखून घ्यायचे हे ॲडजेक्टिव्ह आहे का नाही. असेल तर सगळे ॲडजेक्टिव्हच लिहिणं गरजेचं आहे. मिस्टेकनली फेमस डबल लिहिण्यात आले, त्यांनी पण फेमस दिले म्हणून मी आणखी एक पॉप्युलर वर्ड लिहिला आहे. बिग, स्मॉल, स्पेशियस, एअरी, क्लीन. अशा पद्धतीनं कोणतेही ॲडजेक्टिव्ह तुम्ही इथे स्कूलशी संबंधित लिहू शकता. अतिशय सोपा बीट असतो हा. फक्त शब्दाची जात लक्षात घेऊन लिहा. कंप्लीट द वर्ड चेन. व्हर्बची विचारलेली आहे. पार्ट्स ऑफ स्पीच पाहूनच लिहा. आता इथे सगळे व्हर्ब मला लिहावे लागतील. अंताक्षरीसारखे शेवटच्या वर्डने सुरू होणारा शब्द लिहायचा आहे. पुन्हा शेवटचा शब्द पाहून पुढचा शब्द लिहायचा आहे, पण तो व्हर्ब असणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, स्पेलिंग करेक्ट असले पाहिजेत. तुम्हाला फुल कॉन्फिडन्स असेल त्यानुसारच त्याची उत्तरं लिहा, तसेच शब्द निवडा. त्यानंतर मिनिंगफुल सेंटेन्स करायचा आहे. टू लुक आफ्टर ही फ्रेज दिलेली आहे बघा. तर मी सेंटेन्स तयार केलेला आहे. मम्मी लुक्स आफ्टर, एस पाहिजे. मम्मी लुक्स आफ्टर माय ग्रॅनी, किंवा तुम्ही लुक्ड आफ्टर पण लिहू शकता ईडी लावून. सो सेकंड बघा, इथे तुम्हाला मिनिंगफुल क्लॉज करायचं आहे. अर्धवाक्य दिलेलं असतं, बाकीचं अर्धवाक्य तुम्ही तयार करायचं असतं. पोएम्स दिलेले आहे. शेवटचा शब्द, आय सिलेक्टेड 3 पोएम्स विच वेअर व्हेरी फेमस. तुम्ही कोणतंही लिहू शकता. पोएम्स निर्जीव वस्तू आहे त्यासाठी इथं विच वापरले. व्यक्ती आलेला असेल तर हू वापरा.
प्लेस आलेला असेल तर वेअर वापरा आणि त्यापासून सुरू होणारं तुम्हाला क्लॉज तयार करावा लागतो. आणखी डिटेल क्लॉजचा वाक्य पाहायचे असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तो व्हिडिओ जरूर पहा. अटेम्प्ट एनी वन, दोन्हीपैकी एक लिहिलं आपण. त्यानंतर आता सेकंडमध्ये पण दोन्हीपैकी एक पहा. करेजसाठी डिस्करेज लिहिले मी, प्रिफिक्स डिस. वंडरफुलसाठी फुल हा मी सफिक्स ॲड केलेला आहे. त्यानंतर नेक्स्ट आणि लास्ट बीट सेंटेन्स तयार करायचं आहे. करेज येईल या पद्धतीनं, वंडर येईल या पद्धतीनं. लक्षात घ्या, काही विद्यार्थी जे आहेत ते करेजचं एखादा प्रिफिक्स सफिक्स ॲड करून वाक्य लिहितात. सो प्रिफिक्स सफिक्स ॲड करून नाही, तर इथं जे वर्ड दिलेले आहेत तुम्हाला तेच वर्ड येतील या पद्धतीनं तुम्हाला हे वाक्य बनवावे लागतात. सो केअरफुल, बी केअरफुल, काळजीपूर्वक तुम्हाला हे लिहायचं असतं. सो अशा पद्धतीनं कोणतंही सेंटेन्स तुम्ही तयार करू शकता. हे 2 वर्ड येतील या पद्धतीनं. सो स्टुडंट्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये जरूर मला सांगा की तुम्हाला अशा पद्धतीचा हा व्हिडिओ आवडला का, तुम्हाला हा हेल्पफुल ठरणार आहे की नाही. तुम्हाला जर आणखी काही क्वेश्चन हवे असतील वेगवेगळ्या एक्झाममध्ये आलेले तर कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, शेअर करा, कमेंट करा आणि परीक्षेला जाण्यापूर्वी तो जरूर पहा. चॅनल सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच. थँक्यू फॉर वॉचिंग.